नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पाठीमागे दिसतंय पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड। ह्या लिमिटेड कंपनीचा अनलिमिटेड करप्शन आणि त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 15 दिवस सलग कामकाज ठप्प झालं। एवढी वाईट परिस्थिती अफगाणिस्तान, बांगलादेश, आफ्रिकेतील देशात सुद्धा नसेल की एखाद्या म्हणजे आशिया खंडातील एक काळातली श्रीमंत महापालिकेचं सॉफ्टवेअर बंद पडतं। सलग 15 दिवस नागरिक पालिकेमध्ये चक्रा मारतात, ना पाणीपट्टी भरतायत, ना कुठलं बिल भरतायत, ना पालिकेला कुठलाही रेव्हेन्यू मिळत, अशी सगळी परिस्थिती आहे। म्हणजे कर संकलन बंद, बांधकाम परवाने बंद, जन्म मृत्यूचे दाखले बंद, नागरिक मारतायत हेलपाटे, हे एका बाजूला। दुसऱ्या बाजूला 15 दिवस पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी कम्प्युटर समोर बसून माशा मारत होते, कारण कामच काही नव्हतं, कम्प्युटर चालवत नाही। आणि जे पूर्वी 8 कोटीचं सॉफ्टवेअर होतं ते 112 कोटीवरती गेलं। स्मार्ट सिटीवरती 400 कोटी रुपये खर्च झाले। या शहरामध्ये जेवढे काही सगळे सिग्नलवरती चौकात चौकात जे कॅमेरे बसवलेत, 9000 कॅमेरे, त्यातले 7000 पेक्षा म्हणजे काहीतरी 9000 कॅमेरे काहीतरी बसवलेत, त्यातले 7000 पेक्षा जास्त कॅमेरे कायमस्वरूपी बंद आहेत। आणि ही सिस्टम फेल झाल्यामुळे या शहरातील सर्व कॅमेरे बंद, म्हणजे शहर सगळं अंधारात। पोलिसांना उद्या जर एखादा गुन्हा झाला तर काही ट्रेस करायला काही जागा नाही, म्हणजे गुन्हेगारी वाढू शकते, वाढायलाच चालना मिळेल अशा प्रकारचे वातावरण आहे। कारण कुठे काय घटना घडली तर ट्रेस करायला काय मिळत नाही। दुसरी गोष्ट, पालिकेचं कामकाज सलग 15 दिवस बंद होतं। आणि याच्यापूर्वी सुद्धा हा प्रकार झाला होता। तांत्रिक पायाभूत सुविधा, ज्याला डेटा सेंटर ERP प्रणाली सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन म्हणतात, ते 23 एप्रिलला सुद्धा असंच बंद पडलं होतं। 4-5 दिवस चालू करता आलं नाही। कारण काय सांगतात की पाऊस पडला, त्याच्यामुळे लाईट गेली, आणि लाईट गेल्यामुळे सगळं बंद पडलं। लाईट आली, तुमचं ऍप्लिकेशन कुठं सुरू झालं? पूर ओसरला, तुमचं ऍप्लिकेशन कुठं चालू झालं? त्यामुळे जे पॅक असतंय प्रिसिजन एअर कंडिशनिंग, सोप्या भाषेत कम्प्युटर मशिनरी गरम होत असतात, त्या कूल करण्यासाठी AC लागतो, तो AC सुद्धा यांचा मरतुकडा बंद पडला। आणि तो AC बंद पडल्यामुळे सगळं टेम्परेचर गरम झालं, आणि त्याच्यामुळे सगळ्या फाईल करप्ट झाल्या, ERP सर्व्हर करप्ट झाला। 15 दिवस यांना रिकव्हर करता आलेला नाही। आता हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे यांना, टेक महिंद्रा हे पुढचं तोंड आहे, आणि 5चं शेपूट ॲटॉस सिस्टम आहे। ॲटॉस सिस्टमच्या मागे क्रिस्टल नावाची कंपनी आहे, आणि ही क्रिस्टल आमदार प्रसाद लाड यांची आहे। त्याच्यामुळे याच्या विरुद्ध इथले कोणी लोक काही बोलत नाहीत। इथल्या 5ही आमदारांना माझं आव्हान आहे की या शहरातील 35 लाख लोकांच्या सुरक्षेसाठी, भविष्यासाठी या 5ही आमदारांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे। तुम्हाला फक्त तुमची आमदारकी राजकारण प्रिय आहे का या शहरातील 35 लाख नागरिकांची सुरक्षा आणि भविष्य हे सुद्धा महत्वाचं, हे तुम्ही बघितलं पाहिजे। आता या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्या? ॲटॉस सिस्टम आणि टेक महिंद्रा। टेक महिंद्रा ही समोर आहे, पण ऍक्च्युअल माल आणि मलिदा हा या क्रिस्टल नावाच्या कंपनीकडे जातोय। कॉन्ट्रॅक्ट सगळं घेतलंय, पालिकेकडून पैसे घेतल्यात, दाबकून पैसे खाल्लेत, पण हे ज्यावेळी असं बंद पडतंय, खराब होतंय, त्यावेळी ते दुरुस्त करण्याची जबाबदारी मात्र IG, ते काम महानगरपालिकेचा IT विभाग आणि महापालिकेचा विद्युत विभागाला हे काम दिलं जातंय। याच्यात परत महापालिकेचे पैसे खर्च होत आहेत। म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेतले कुणी? टेक महिंद्रा आणि ॲटॉसनी, म्हणजे कुणी? प्रसाद लाड यांनी। प्रसाद लाड यांनी सगळा प्रसाद घेऊन गेलेले आहेत, आणि लाड कोणाचे करायचे? आता लाड कोणाचे करायला पाहिजेत? सगळा या सॉफ्टवेअरचा बंद पडल्यानंतरचा सगळा देखभालीचा खर्च पालिका करत आहे। म्हणजे हे दोंड्याच्या महिन्यामध्ये जावई उराव घेण्यासारखा प्रकार आहे। म्हणजे जावई काय तेवढा लायकीचा नाही, पण आता जावई म्हणल्यावर त्याला उराव घ्यावा लागते। या महानगरपालिकेत एवढा मोठा 400 कोटीचा घोटाळा हा चाललेला आहे। सगळं 6 जुलैपासून ते 22 जुलैपर्यंत हे डेटा सेंटर पूर्णपणे बंद पडलेलं होतं। पालिकेचे सगळे विभाग माशा मारत बसले होते, आणि नागरिक हेलपाटे मारत बसले होते। एवढा सगळा बेजबाबदारीचा कारभार आहे, याच्याबद्दल कुणी काय बोलायला तयार नव्हतं। ही जबाबदारी सनई छत्रपती शासन पक्षाने घेतली, आणि जनजागृतीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर बरेच काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। आणि मग रात्री उशिरा माझ्या व्हॉट्सअपवरती एक पत्र आलेलं आहे, आणि ते मी सकाळी 11 वाजता पाहिलं, कारण मी आंदोलनाची बाकी तयारीमध्ये होतो। तर ते पत्र स्मार्ट सिटीच्या CEOचं होतं, आणि आम्ही या शहरातील सर्व ITतल्या तज्ञ लोकांसोबत आणि माझ्यासोबत, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून या प्रश्नावरती मार्ग काढायला ते तयार झालेले आहेत। भविष्यात या शहरातील कॅमेरे बंद होणार नाहीत, गुन्हेगारी होणार नाही, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना माशा मारत बसावं लागणार नाही, नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची आम्ही काळजी घेत आहोत। आणि त्या संदर्भातली अशी छानपैकी चर्चा होऊन हा प्रश्न निकाली लागणार आहे। तर मी जे तुम्हाला म्हणत होतो की हे सगळं एवढा सगळं गडबड होती, एवढा भ्रष्टाचार आहे, एवढे कॅमेरे बंद आहेत, एवढे पालिकेचं 15-15 दिवस नुकसान होतंय, पालिका पुन्हा पुन्हा फक्त या कंपनीला नोटीस पाठवते,
पण कारवाई करत नाही. खरं तर अशा प्रसंगामध्ये नोटीस फक्त न पाठवता यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांच्याकडून दंड वसूल केला पाहिजे. एवढ्या कर्मचाऱ्यांना जे बसून राहावं लागलं 15 दिवस, त्याचा पगार सुद्धा या कंपनीकडून काढून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेवढ्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागलेत त्यांच्या एक दिवसाचा पगार सुद्धा याच कंपनीकडून, म्हणजे ॲटॉस आणि त्याच्या मागे क्रिस्टल कंपनी आहे, क्रिस्टल कंपनी म्हणजे प्रसाद लाड यांची आहे, आणि त्यांच्याकडून हा वसूल केला पाहिजे. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत होणारा एवढा मोठा घोटाळा, एवढं नागरिकांचं नुकसान, कर्मचाऱ्यांचं नुकसान, पालिकेची प्रतिमा खराब होती, याच्यावर आयुक्तांनी कडक कारवाई केली पाहिजे. या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, या कंपनीकडून हे काम काढून घेतलं पाहिजे, झालेले सगळं नुकसान भरपाई करून घेतली पाहिजे. आणि या इथल्या 5ही आमदारांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला पाहिजे. परत जर हे डेटा सेंटर बंद पडलं तर डेफिनेटली आम्ही इथे उग्र आंदोलन करू आणि किंवा पालिकेच्या गेटवरती जाऊन याचा आयुक्तांना जाब विचारू. तर ही जी क्रिस्टल कंपनी आहे त्यातले तुम्हाला संचालक सांगतो, म्हणजे पालिका का फक्त नोटीस बजावती, दंड का लावत नाही, ब्लॅकलिस्ट का करत नाही, राजकीय लोक याच्या विरोधात का बोलत नाही, त्याचं कारण ही क्रिस्टल कंपनी जी आहे इंटिग्रेटेड, तिचे कोण कोण येतं, डायरेक्टर सायली प्रसाद लाड, शुभम प्रसाद लाड, संजय सूर्यकांत दिघे, सनय सूर्यकांत दिघे, नीता प्रसाद लाड, प्रवीण रमेश लाड आणि मग बाकीचे काही 7-8 लोक आहेत. हा असा सगळा प्रकार आहे. हे शहर अंधारात जाते, हे शहर गुन्हेगारीच्या विळख्यात जाते, पालिका भ्रष्टाचाराच्या विळख्यात जातीया, पालिका ठप्प पडतीया. 15 दिवस एखादे महापालिकेचं संपूर्ण कामकाज ठप्प होणं ही जगातील एक अभूतपूर्व घटना आहे, लाजिरवाणी घटना आहे, शरम वाटावी अशी घटना आहे. आणि याच्यावरती कारवाई करायला जर जमत नसेल तर मला वाटतं नागरिकांना मग हातामध्ये हे सगळं घ्यावं लागेल. पुढचा जो काही भव्य मोर्चा असेल तो पालिकेवरती काढला जाईल. कर्मचाऱ्यांचा 15 दिवसाचा पगार या क्रिस्टल कंपनीनं म्हणजे ॲटॉस इंडियाने भरून दिला पाहिजे. नागरिकांचे हेल्पाटे त्याचे पैसे त्यांनी दिले पाहिजेत. आणि या शहरात जर काही गुन्हा घडला तर त्या संदर्भामध्ये क्रिस्टल कंपनीला सह आरोपी केलं पाहिजे. कारण कॅमेऱ्याच्या अभावी पोलिसांना काही ट्रेस करता येणार नाही. त्यामुळे कॅमेरे हे दुसरे पोलीस आहेत, कॅमेरा हे दुसरी सुरक्षा व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे गुन्हेगारांना वचक बसतो. हे कॅमेरे बंद असतील तर गुन्हेगारी वाढते. आणि अशा प्रकारे जर या शहरामध्ये कोणाचा खून झाला, बलात्कार झाला, कोणाची चोरी झाली तर त्यामध्ये इक्वली जबाबदार पोलिसांनी क्रिस्टल इंडिया म्हणजे जी कंपनीने हे कॅमेरे बसवायचं ठेका घेतला होता त्या कंपनीला सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नागरिकांनी सुद्धा हा विषय एकदम गांभीर्याने घेतला पाहिजे. उद्या एखादा चुकीचा प्रकार घडला, उद्या एखादा अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्यावेळी आरोपी सहज सुटून जाण्याची शक्यता फक्त या चुकीमुळे आहे. तर तसं होऊ नये, गुन्हेगारांना चांगली शिक्षा झाली पाहिजे, पालिकेचं कामकाज नीट चाललं पाहिजे. यासाठी ही सगळी दुरुस्ती झाली पाहिजे. कंपनीला ब्लॅकलिस्ट करा, कंपनीकडून फाईन घ्या आणि हे शहर फाईन चालेल अशा प्रकारचं काम करा. कोणाच्याही दबावाला घाबरण्याचं कारण नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये सनाई छत्रपती शासन पक्ष कुठल्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता जनतेच्या बाजूने लढण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमचं काम जनतेच्या बाजूने उभं राहणं आहे, ते आम्ही करू. मला वाटतं आयुक्त सुद्धा त्या मिटिंगला येतील आणि लवकरच याच्यावरती कारवाई होऊन या शहरातील कॅमेरे बंद पडणार नाहीत, सिग्नल बंद पडणार नाहीत, कम्प्युटर ठप्प होणार नाहीत, ERP प्रणाली बंद होणार नाही. हे सगळी काळजी घ्यावी लागेल. धन्यवाद.